हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी, अगदी टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीने। चला तर मग पहिला मी एका पातेल्यात सोयाबीन घातलेलं आहे आणि त्या पाण्यात भिजवायला ठेवणार आहे मी। हे बघा, आता एक 5-10 मिनिटं ठेवा भिजवायला। चला तर मग आता एक गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चमचा तेल घातलेलं आहे, खोबरं चिरून घातलेलं आहे मी ना। त्याला चांगलं तांबूस कलर येऊपर्यंत चांगलं भाजून घ्या। 1 कांदा चिरून पण घातलेला आहे मी ना। लसूणचे आल्याचे कुड्या करून घातलेला आहे, आलं पण घातलेलं आहे आणि लसूण पण 1 गड्डा घातलेला आहे सोलून। त्याला पण भाजून घ्या। जिरं थोडं घाला त्याच्यात आणि चांगलं तांबूस कलर येऊपर्यंत चांगलं भाजा। 1 टोमॅटो पण घ्या, ते पण त्याच्यात घाला, चांगलं भाजून घ्या। कांदा, खोबरं, लसूण, टोमॅटो, जिरं, आलं हे सगळं घालून वरून कोथिंबीर घालून चांगलं तांबूस कलर येऊपर्यंत भाजून घ्या। बारीक गॅसवर चांगलं करपू नका, तांबूस कलर येऊपर्यंत चांगलं भाजा, कलर चांगला येऊपर्यंत। सोयाबीनची भाजी खूप टेस्टी आणि खूप छान लागते। अशा पद्धतीने तुम्हाला आज मी दाखवणार आहे, तुम्ही पण नक्की करचिला। हे बघा, भाजले गेलेलं आहे, माझं भाजले गेलेलं आहे, चांगला कलर आलेला आहे बघा। आता मी मिक्सरमध्ये भाजले गेलेलं आहे, आता मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेते। हे बघा, थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या। मसाला तयार केलेला आहे मी ना। आता मिक्सर लावून घेते आणि सोयाबीन भिजून झालेलं आहे आणि हे बघा एका ताटात मी काढलेलं आहे। 5-10 मिनिटं भिजवायला सोयाबीन ठेवलं होतं। चला तर मग त्याच कढईमध्ये तेल घाला, जे आपण मसाला भाजून घेतलेलं त्याच तेलात मी तेल घातलेलं आहे आणि ते पण बारीक करून घेतलेला आहे मसाला। आणि 1 ते 2 तेल घातलेलं आहे चमचे आणि चटणी घातलेलं आहे, 1 ते 2 चमचे चटणी घाला, जितकं तुम्हाला तिखट लागते तितकं मसाला। आणि हे बघा, मसाला बारीक केलेला आहे, घरचाच मसाला आहे। हळद घाला चिमूटभर, जितकं लागते तितकं तुम्ही हळद घालू शकता, जेवढं कलर चांगला येते तेवढं। आणि चवीनुसार मीठ घाला आणि चांगलं तेला चांगलं भाजून घ्या, करपू नका, बारीक गॅस करून चांगलं हे करा। आणि आता बघा, मिक्सर लावून घेतलेलं होतं मी आणि आता हे मसाला चटणी भाजली गेल्या म्हणून मी वरून मसाला घालत आहे। चांगलं भाजून घ्या। मसालाचा चांगला कलर आल्याशिवाय तुम्ही सोयाबीन घालायचं नाही। हे बघा, मसाला चांगला भाजून घ्या, कलर चांगला येऊपर्यंत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला। आणि मसाला भाजले गेलेला आहे, सोयाबीन पण चांगले भिजले गेलेलं आहे, ते पण मी आता मसाल्यामध्ये घालून घेत आहे आणि खालीवर परतून घ्या। हे सोयाबीनची भाजी अगदी तुम्ही बोट चाटचिला अशा पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे आणि खूप टेस्टी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। मसाल्याचं पाणी याच्यात घालून घ्या आणि तुम्हाला नक्की आवडणार आणि नक्की तुम्ही ट्राय करायचं। खालीवर चांगलं परतून घ्या, 1 ते अर्धा तांब्या पाणी घाला। हे चांगलं मस्त सोयाबीनची भाजी तुम्हाला करायला येईल आणि सोपं आहे। बघा, कलर कसला भारी आलेला आहे। चला तर एक 5-10 मिनिटं चांगलं ह्याला मसाला भाजून घ्या, रबरबीत करून घ्या सोयाबीनची भाजी। हे बघा कसं झालेलं आहे, तयार झालेलं आहे माझी सोयाबीनची भाजी। तुम्हाला पण नक्की आवडले असेल, नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि असंच साध्या सोप्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन आणि मी घरचाच मसाला वापरलेला आहे। कसं वाटलं मला चॅनलमध्ये नक्की पाठवा, कमेंट नक्की करा मला। आणि सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। चला तर मग आता जेवणाचं ताट तयार करते। भाकरी आणि सुक्कं सोयाबीनची भाजी झालेली आहे। बाय।